ढाब्यावर मिळतात तशी अगदी चमचमीत छोलेची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. 2 कप छोले मी रात्रीच भिजू घालून ठेवलेले होते. एका पांढऱ्या कपड्यामध्ये 2 छोटे चमचे चहापत्ती, 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा तमालपत्र, 2 वेलची, 2 लवंग आणि 3-4 काळी मिरी टाकून याची पोटली करणार आहोत. कुकरमध्ये छोले, तयार पोटली, पाव चमचा बेकिंग पावडर, मीठ टाकून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तयार छोले गाळून घेणार आहोत. तेलामध्ये ओव्याची फोडणी करायची आहे. 2 कांदे मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे. आलं लसणाची पेस्ट टाकायची. ती परतून झाल्यानंतर 2 टोमॅटोची प्युरे, हळद, लाल तिखट, काळं तिखट, धने पावडर, छोले मसाला, मीठ टाकून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपण हे सगळं. त्यानंतर थोडेसे छोले टाकून आपण ह्याच्यामध्ये मॅश करून घ्यायचे आहेत. म्हणजे छोलेच्या ग्रेव्हीला अतिशय दाटसरपणा येतो. राहिलेले छोले टाकून, उरलेलं पाणी टाकून, हवं असल्यास आणखीन पाणी, मीठ टाकून मिक्स करून 10 मिनिटांसाठी शिजवून घ्या. वरून आपण याला फोडणी करूया. तुपामध्ये हिरवी मिरची, कसुरी मेथी, लाल तिखट आणि छोले मसाला टाकून आपण याची फोडणी बनवलेली आहे. तयार छोल्यांवरती टाकूया. तयार आहेत आपले अगदी चमचमीत छोले.